हरण्याच्या भीतीने युद्धातून पळ काढायचे नसते, तर जिंकण्याच्या आशेने युद्ध लढायचं असतं. नमस्कार, मी वृंदा समर्थ मार्गदर्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. एक खूप सुंदर वाक्य आहे की परमेश्वराच्या निर्णयावर कधीही अविश्वास दाखवू नका, कारण परमेश्वर हे तेच करतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये तेच घडवून आणतात जे आपल्यासाठी चांगले किंवा ज्यात आपलं भलंच आहे. या वाक्याची जाणीव करून देणारी अगदी लहानगी गोष्ट सांगणार आहे. एका खेडेगावात एक खूप हुशार पण अत्यंत गरिबीमध्ये वाढलेली मुलगी, जिने खूप खडतर परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे तिला शहरामध्ये नोकरीसाठी जाण्याचा योग आला. तिचा परमेश्वरावर खूप विश्वास होता. ती प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानत असत. पण एकदा शहरात नोकरी करत असताना एक दिवस असा उगवला की दुसऱ्या दिवशी तिची ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती. तिने अलार्म लावला. पण झाले असे की लवकर उठायचे त्याच दिवशी तिला उशिरा जाग आली. उशीर झाला म्हणून नाश्ता न करताच ती घरातून बाहेर पडली. तिची ट्रेनही मिस झाली. कशीबशी ती ऑटो पकडून ऑफिसला पोहोचली. त्यामुळे प्रेझेंटेशन न दिल्यामुळे तिला तुझ्यामुळे कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले असे म्हणून कामावरून काढून टाकले. ती खूप हताश झाली. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे तिला खूप भूक लागली होती. ती थोडंसं काही खावं म्हणून एका वडापावच्या दुकानावर थांबली. उशीर झाल्यामुळे तिथे एकच वडापाव शिल्लक राहिला होता. तोही त्या व्यक्तीच्या हातून खाली पडला. तिला खूप संताप आला की आज माझ्यासोबत हे काय घडतंय. ती खूप रागात घरी पोहोचली व पडल्या पडल्या बेडवर तिने देवाला संतप्तपणे विचारलं की आजपर्यंत तुझ्या प्रत्येक निर्णयावर मी कधीच अविश्वास दाखवला नाही, पण आज तुला उत्तर द्यावंच लागेल. का रे माझ्यासोबतच एवढं वाईट का? असं बडबडत ती झोपी गेली. परमेश्वराला तिची दया आली. तिला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी देवाने तिला स्वप्नात दृष्टांत दिला. देवाने तिला सांगितले, बाळा, तू अशी निराश होऊ नकोस. तुला जरी वाटत असेल की मी तुझ्यासोबत खूप चुकीचे घडवून आणले, पण हे खूप महत्त्वाचे होते. तुझ्याच भल्यासाठी होतं, कारण तू सकाळी लवकर उठून ज्या ट्रेनमध्ये जाणार होतीस त्यात तुझा पाय घसरून अपघात होणार होता. ज्या नोकरीवरून तुला काढून टाकले तेथील तुझ्यासोबत काम करणाऱ्या 2 व्यक्तींची तुझ्यावर वाईट नजर होती आणि तुझ्यासोबत भविष्यात खूप वाईट प्रसंग ओढवणार होता. आणि जो वडापाव तू खाणार होतीस, चुकून त्या व्यक्तीकडून त्यात खराब बटाटा टाकण्यात आला होता, ज्याने तुला विषबाधा झाली असती. आज कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्यासोबत अनिष्ट हे होणारच होते. पण माझ्यावरती असलेला आतापर्यंतचा दृढ विश्वास, श्रद्धा याने तुला या संकटातून वाचवला आहे. असाच विश्वास कायम असू देत. मी आहेच सदैव तुझ्या पाठीशी. या सगळ्याची त्या मुलीला जाणीव झाली आणि तिने देवाची माफी मागितली. तसेच खूप आभारही मानले. आपल्या सोबतही काही वेळा असेच होते. पण आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्याला जाणीव होते याच शब्दांची की परमेश्वर ते नाही करत जे आपल्याला चांगले वाटते, तर परमेश्वर हे तेच करतात जे आपल्यासाठी चांगले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.